पालघरमध्ये अघोरी प्रकार करणाऱ्या फरार भोंदूबाबाचा शोध सुरू। मानवी कवट्या आणि सांगाडे सापडल्यानं खळबळ। यवतमाळमध्ये पालकमंत्र्यांच्या दबावापोटी प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याचा बळी। सत्ताधीशांसमोर एसपी झाले हतबल। पालकमंत्र्यांनी फेटाळले आरोप। 2 दिवसांच्या मुसळधार पावसानं विदर्भाला झोडपलं। वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात हळूहळू सुधारते परिस्थिती। कोरड्या मराठवाड्यात लवकरच बरसणार कृत्रिम वर्षाधारा। हाँगकाँगच्या कस्टममध्ये अडकलेलं रडार औरंगाबादमध्ये पोहोचलं। कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मुखदर्शन सुरू। छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते झाली पूजा। मूळ मूर्तीवर अभिषेकही झाला। आणि कोल्हापूरच्या मैदानी खेळाचा जगात डंका। ब्रिटनच्या गायिकेनं मर्दानी खेळावर रचलेलं गाणं जगभरात लोकप्रिय। नमस्कार, मी संदीप देसाई। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी म्हणजे पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यामध्ये भोंदूबाबांचा पर्दाफाश पोलिसांनी केला। पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून हे भोंदूबाबा लोकांना लुटत होते। यामध्ये नरबळीही दिले गेले का याचा शोध आता घेण्यात येतोय। विक्रमगड तालुक्यातलं हे साखरा गाव, हिरवाईने नटलेला हा परिसर भोंदूबाबांचा अड्डा असेल असा विचारही कोणाच्या मनात येणार नाही। पण याच गावात भोंदूबाबा करत होते पैशांचा पाऊस पाडण्याचा एक प्रयोग, आणि त्यासाठी नरबळीही देण्यात येतोय की काय असा संशय निर्माण होतोय। कारण एक मानवी सांगाडा आणि कवट्या सापडल्या। मृतदेह उकारण्याचा अघोरी प्रकारही इथे भोंदूबाबा करत होते। पूर्णपणे कर्मकांडाला लागणारं जे काही साहित्य आहे इथं आपल्याला पाहायला मिळतंय। धागेदोरे असतील, मीठ मिरची, लिंबू असे प्रकार, याच बरोबर व्यवस्थित यात होमकुंड करण्यात आलेला आहे। या सगळ्यासाठी अघोरी प्रथा केल्या जात होत्या। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला, गावकऱ्यांनी हा सगळ्यात पहिल्यांदा उघडकीस आणले प्रकरण। पोलिसांनी ज्यावेळी या ठिकाणी छापा टाकला त्यावेळेस 10 पेक्षा जास्त मानवी कवट्या, तर पूर्ण एक सांगाडा देखील सापडला। 1000, 500, 100च्या नकली नोटा, त्यासाठी लागणारा कागद, जिवंत काडतूस, तलवारी, हे सगळं घेऊन हे भोंदूबाबा कुठला अघोरी प्रकार करत होते याचा तपास आता पोलीस करतात। पैसे वाढून देतो, 5 पट पैसे तुम्हाला करून देतो, अशा पद्धतीने यांचे एजंट काम करतात। आणि ते एजंट येतात आणि मग ते बरोबर घेरून आणतात लोकांना, मजबूर गरीब लोकांना, आणि मग त्यांचा तिथं त्यांचा उपयोग करून घेतात आणि त्यांना या आमिषाला बळी पडतात। भोंदूबाबाकडनं ज्याप्रमाणे पोलिसांनी अनेक शस्त्र साठा जप्त केलेला आहे, तलवारी आहेत, जिवंत काडतूस आहेत, त्याचप्रमाणे आणखीन शस्त्र आहेत। मात्र पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 1 वर्षभरापासून जवळपास 180 लोकांच्या मिसिंगच्या गुन्हे दाखल झालेले आहेत। याचा संबंध कुठेतरी याच्यासोबत असावा का, यासाठी पोलिसांनी विशिष्ट प्रकारचे एक टीम या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि ही टीम हा सगळा तपास करत आहे। धक्कादायक बाब म्हणजे हा काही या भागातला पहिला प्रकार नाहीये। याआधी असे प्रकार झालेत आणि आत्ताही हे प्रकार सुरू असल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे। हा सगळा प्रकार उघडकीला आणला तोही साखराच्या गावकऱ्यांनी। त्यांनीच या भोंदूबाबाच्या मंडपावर छापा टाकून त्यांना पोलिसांच्या हवाली केलं। 10-12 लोक होते, ते आम्हाला इथे येऊनच देत नव्हते। सांगतो बाबा आज नाही, बाबा असेल तरच आम्हाला एंट्री मिळते। तरी आम्ही पण त्यांना ते खेचून काढलं, आतमध्ये घुसलो तर फार मोठा भयानक प्रकार आढळून आला। कवट्या, माणसांच्या कवट्या, नंतर ते मानवी सांगाडे, असं बरंच काही आढळून आलं। 2-3 वर्ष यांनी केलेले आहे। त्यांनी 2 देवी तिथे शेळवलेल्या आहेत। ते बंदा मोठा राजाबाईची तिथे खदान आहे, त्या खदानीत नेऊन शेळवलेले आहेत त्यांनी। ते हे प्रकरण घडलेलं आहे तिथं। दुर्गम भाग, निरक्षरता याचा फायदा घेत भोंदूबाबा लोकांना आपल्या जाळ्यात ओढतायत। लोकांची सहज पैसे मिळवण्याची वृत्ती आणि निरक्षरता यातून या भोंदूबाबांचं फावतंय। समाजाचा एक हिस्सा अजूनही अंधश्रद्धेच्या किती पगड्याखाली आहे तेही यामधनं दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह राहुल जोरी आणि विजय राऊत, विक्रमगड, IVN लोकमत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील 385 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार रमेश कदम तब्बल 18 दिवसांपासून फरार आहेत। याशिवाय महामंडळाचे 2 माजी महाव्यवस्थापकही फरार झाले असून CIDला अद्याप कोणालाही पकडता आलेलं नाहीये।
385 कोटी रुपयांपैकी तब्बल 147 कोटी रुपयांची रक्कम कदम यांनी स्वतः गिळंकृत केल्याची बाब समोर आली आहे। महामंडळाच्या घोटाळ्यामध्ये सामील असलेले माजी महाव्यवस्थापक संतोष इंगळे आणि निलंबित महाव्यवस्थापक SK बावणे हेही अद्याप CIDच्या हातावर तुरी देऊन फरार आहेत। अण्णाभाऊ साठेंचं नाव कलंकित करणाऱ्या या आमदाराला पोलीस का पकडत नाहीयेत असा प्रश्न जनसामान्य विचारतायत। पाहूया या संबंधीचा घेतलेला आढावा। राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम गेल्या 18 दिवसांपासून फरार आहेत। CIDला अद्याप त्यांचा कसलाही पत्ता लागलेला नाहीये। याशिवाय माजी महाव्यवस्थापक संतोष इंगळे आणि बावणे असे 2 महाव्यवस्थापक देखील यामध्ये फरार आहेत। रमेश कदम यांनी आपल्या मध्यवर्ती संस्थेमध्ये जोशाबा मध्यवर्ती ग्राहक संस्थेमध्ये 41 कोटी रुपये दिल्याची माहिती आता समोर आलेली आहे। याशिवाय औरंगाबादमध्ये नियोजित अण्णाभाऊ साठे सूत गिरणीसाठी देखील 58 कोटी रुपये दिल्याची माहिती समोर येते। मात्र हे जे पैसे आहेत ते पैसे त्यांनी स्वतःच्या खात्यामध्ये वळवून घेतलेले आहेत। स्वतःच्या लाभासाठी ते पैसे वापरल्याची माहिती आता समोर येत आहे। याशिवाय विविध घोटाळ्यांमध्ये देखील त्यांचं नाव आता समोर येत आहे। त्यामुळे रमेश कदम केव्हा सापडणार हा एक मुख्य प्रश्न यामध्ये समोर येत आहे। पुढची बातमी आहे जळगाव जिल्ह्यातली। जळगाव जिल्ह्यातल्या सुरू असलेल्या मोजक्याच साखर कारखान्यांपैकी एक म्हणजे चोपडा सहकारी साखर कारखाना। सध्या साखर कारखाना आर्थिक संकटात आहे। बँकेचं कर्ज आणि शेतकऱ्यांचं देणं अशा दुष्टचक्रात हा कारखाना अडकलाय। या कारखान्याच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी ऊसाच्या रकमेसाठी चेअरमन ॲडव्होकेट घनश्याम पाटील यांना घेराव घातला आणि कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे 15 ऑगस्ट पर्यंत न दिल्यास 15 ऑगस्टला सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला। मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची मोहीम कालपासून सुरू झाली। यासाठी लागणारं आणि हाँगकाँग कस्टममध्ये अडकून पडलेलं रडार शेवटी औरंगाबादमध्ये पोहोचलं। आज सकाळी 10 वाजता हे रडार औरंगाबादमध्ये पोहोचलं। आता सी बँड डॉपलर रडारमुळे ढगांची माहिती, ढगांमध्ये असलेल्या पाण्याचं प्रमाण तसंच ढगांचा वेग याची अचूक माहिती मिळणार आहे। हे रडार जवळपास 500 किलोमीटर परिसरातली माहिती देणार आहे। विभागीय आयुक्त कार्यालयावर हे रडार बसवण्यात येणार आहे। हे रडार पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी अजून 3 दिवस वाट पाहावी लागणार आहे। गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेतो। पहा फक्त IBN लोकमत। अहमदनगर जिल्ह्यातल्या 688 ग्रामपंचायतींचे आज निकाल झाले। यामध्ये लक्षवेधी निवडणूक ठरली ती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीची। इथे अण्णांचे माजी स्वीय सहाय्यक सुरेश पठारेंच्या ग्रामसमृद्धी संकल्प पॅनेलनं सत्ता परिवर्तन केले। लोकेश औटी आणि सुरेश पठारे यांच्या पॅनेलनं 9 पैकी 8 जागा मिळवून सत्ता हस्तगत केली आहे। तर विद्यमान सरपंच जयसिंग मापारी यांच्या जय जवान जय किसान पॅनेलकडून स्वतः मापारी एकटेच निवडून आलेत। राळेगणच्या ग्रामपंचायतीवर जयसिंग मापारी यांचं वर्चस्व होतं आणि अण्णांमुळे राळेगणचं नाव जे आहे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय। त्यामुळे साहजिकच इथल्या निकालाकडे सर्वांचं लक्ष होतं। बातमी आहे विदर्भातल्या पावसाची। गेल्या 2 दिवसात विदर्भात वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। अप्पर आणि लोअर वर्धा धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्यानं वर्धा जिल्ह्यातील पुलगाव, आष्टी, देवळी या शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती। या पुरामध्ये शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे नागपूरचे ब्युरो चीफ प्रवीण मुधोळकर यांनी। जवळपास 2.25 महिने तुरळक अपवाद वगळता विदर्भामध्ये पाऊस नव्हता, पण आता गेल्या 2 दिवसाच्या पावसामुळे परिस्थिती निर्माण झाली। आपण या ठिकाणी बघू शकतो की वर्धा जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। थोड्याफार प्रमाणामध्ये बुलढाण्यामध्ये सुद्धा पूरस्थिती आहे। आपण आता कोंढणेपूर या ठिकाणी आहोत। या ठिकाणी हा जो भाग आहे हा या 2 जिल्ह्यांना ची सीमारेषा आहे नदी ही, आणि वर्धा नदीनं इकडे वर्धा जिल्हा आहे आणि इकडे अमरावती जिल्हा आहे। या नदीला सुद्धा पूर आला होता आणि या पुरामुळे या परिसरातल्या आर्वी, कोंढणेपूर या भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती। सततच्या पावसामुळे वर्धा जिल्ह्यातल्या अप्पर आणि लोअर वर्धा धरणाचे सर्व दरवाजे ते उघडण्यात आले होते आणि त्यामुळे पुलगाव या गावामध्ये सुद्धा पूरस्थिती निर्माण झाली होती। त्यासह आष्टी तालुक्यातल्या धाडी आष्टी या ठिकाणी सुद्धा पूरस्थिती निर्माण झाली होती। यासोबतच हिंगणघाट परिसरातला रस्ता आहे तो सुद्धा बंद ठेवण्यात आलेला होता। या ठिकाणच्या अप्पर वर्धा आणि लोअर वर्धा धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे या ठिकाणची
शेकडो हेक्टर जमीन वाहून गेलेली आहे या पुरामुळे. आपल्यासोबत काही शेतकरी आहे, ज्या शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली आहे, त्यांना विचारूया की या पूरस्थितीमुळे पहिले पाऊस नव्हता आणि आता पूरस्थितीमुळे जमीनच खरडून गेली आहे, वाहून गेली आहे. की तुमची किती एकर शेती आहे आणि काय पुरामुळे परिस्थिती झाली? 5 एकर शेती आहे साहेब. धरणाच्या चुकीच्या धोरणामुळे दार उघडल्यामुळे शेती पूर्ण आमची खरडून गेली आहे. तेच पाणी अगोदर जर सोडलं गेलं असतं तर आमची जमीन खरडून नसती गेली. पाऊस पहिल्या दिवशी आला, दुसऱ्या दिवशी पाऊस नसताना 12-1 वाजताच्या दरम्यान अधिकाऱ्याच्या चुकीमुळे दरवाजे खोलण्यात आले आणि त्याच्यामुळे आमची जमीन वाहून गेली आहे, खरडून गेली. तरी आमच्या इकडल्या भागाकडलं कमीत कमी 100 हेक्टर जमीनचं नुकसान झालेलं आहे आणि 50 ते 60 हेक्टर जमीन खरडून गेली. बाकीची पुरामुळे पिकाचं नुकसान झालं. सरकार काय मागणी करणार आहे? सरकार काय देणार आहे? हेक्टरी 1,500-2,000 रुपये देईल. काय होईल त्यामध्ये आमचं? प्रशांत मोहिते, प्रवीण मुसळकर, IBN लोकमत, अमरावती. अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्यानं अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. नदी नाल्यांना पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क देखील तुटला होता. अकोल्यातून वाहणाऱ्या पूर्णेलाही मोठा पूर आला. गांधीग्रामवरून वाहणारी पूर्णा नदी बाळापूर तालुक्यातील अंदुरा गावामधून जाते. तिथल्या पुलावरून पाणी जात असल्यानं शेगाव अकोट मार्ग पूर्णपणे बंद पडला होता. त्यातच इंडियन ऑइल कंपनीचा टँकर अकोल्यातील अंदुरा गावाच्या पुलावरून खाली पडल्यानं चालक अडकून होता. 24 तासांनंतर आपत्कालीन बचाव पथक त्या ठिकाणी पोहोचून चालकाचे प्राण वाचवले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपत्कालीन बचाव पथक नेमलं असतानाही खासगी बचाव पथकाची मदत शासनाला दरवेळी घ्यावी लागते. अपुरं साहित्य असल्यावरही दरवेळी मदत करणाऱ्या संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथक निरंतर आपलं कार्य करत असतं. वर्धा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका सेलू तालुक्यातल्या केळी बागांना बसलाय. पावसाच्या माऱ्यामुळे केळीची उभी झाडं नष्ट झाली आहेत. वादळी पावसाचा फटका केळी पिकाला नेहमीच बसतो, त्यामुळे हे पीक धोक्यात आलंय. सरूळ शिवारातील काही शेतामध्ये पुराचं पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय. सेलू तालुका हा केळी लागवडीसाठी विदर्भात प्रसिद्ध आहे. वादळी पावसाच्या तडाख्यानं नेहमीच या भागातल्या शेतकऱ्यांना केळीचं पीक घेणं आता परवडत नाहीये. त्यामुळे या भागात शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये केळीकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय. केळांच्या हाताशी आलेलं पीक जे आहे ते नष्ट होते आणि त्यामुळे शेतकऱ्याला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. सरकार इतर पिकांना मदत करतं, मात्र केळीच्या नुकसानीला मदत करत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतो. पहा फक्त IBN लोकमत. मर्दानी खेळ ही कोल्हापूरची शान. कोल्हापूरच्या मैदानी खेळांवर आंतरराष्ट्रीय गाणं तयार झालंय. श्रीलंकन तमिळ वंशाच्या ब्रिटिश नागरिक असलेल्या मातंगी माया अरुल प्रकासम या गायिकेनं हे गाणं तयार केलंय आणि ते सध्या ब्रिटनमध्ये जोरदार गाजतंय. आणि या गाण्याचं चित्रीकरण कोल्हापूरच्या पंचगंगा नदी घाटावर झालंय. पाहूया त्याची झलक.
गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त IPN लोकमत.